नीति आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णता अभियान 2.0 च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त सल्लागार मुग्धा नारकर यांनी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला। अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीची नीति आयोगाच्या नियुक्त सल्लागार मुग्धा नारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। अंगणवाडी केंद्रात शौचालयाची उपलब्धता, पाणी पुरवठा, बालकांना दिला जाणारा आहार, पूरक पोषण आहार योजनेची अंमलबजावणी, बालकांचे वाढ मोजमाप अर्थात ग्रोथ मॉनिटरिंग तसंच पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषद शाळेलाही भेट देत शिक्षणाच्या दर्जाबाबत चर्चा करण्यात आली। प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर इथं ANC नोंदणी, गर्भवतींची तपासणी, प्रसूती गृह व्यवस्था, उच्च जोखीम गर्भवतींची ओळख आणि त्यांच्यासाठी उपलब्ध आरोग्य सेवा यांची तपासणी करण्यात आली। आरोग्य विभागानं रिअल टाईम डेटा नोंदवही आणि प्रत्यक्ष सेवा यामधील सुसंगती ठेवावी असे निर्देश देण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपूर्णता अभियान 2.0 ची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली। आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, मूलभूत सुविधा आणि उपजीविका या प्रमुख क्षेत्रांमधील विकास निर्देशांकांमध्ये ठोस सुधारणा साध्य करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। निर्देशांकाचं सॅच्युरेशन, पुराव्यावर आधारित नियोजन आणि वेळबद्ध अंमलबजावणी यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्याच्या सूचना दिल्या। जबाबदारी निश्चिती, नियमित आढावा बैठक आणि मैदानी फॉलोअप यामुळेच अपेक्षित परिणाम साध्य होतील असं त्यांनी नमूद केलं। सल्लागार मुग्धा नारकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अभियानांतर्गत निश्चित 6 निर्देशांक पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणं अत्यावश्यक आहे। नियोजित कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी आणि समुदाय सहभाग याशिवाय यश शक्य नाही। ठरलेल्या निकषांनुसार वेळेत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। या दौऱ्यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कृषी विभागाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसंच आकांक्षित तालुका फेलो मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या पाहणीमुळे अक्कलकोट तालुक्यात संपूर्णता अभियान 2.0 अधिक प्रभावीपणे राबवण्यास गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली।